आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। राज्यामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत असल्यानं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रॉकेलचा पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केलाय। राज्यामध्ये उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करण्यात आल्यामुळे राज्य रॉकेल मुक्त करण्यात आलेलं आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील रॉकेल वापरावरती याआधी स्थगिती दिलेली होती आणि त्यामुळे सध्याच्या युद्धजन्य स्थितीमध्ये नागरिकांना रॉकेल पुरवठा करणं हे आवश्यक असल्याचं सरकारकडून 11 मार्चला खंडपीठात सांगण्यात आलं। सोमवारी राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झालेली आहे। त्यामध्ये रॉकेल वाटपाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। रेशन दुकानातून रॉकेल वाटपामध्ये काय अडचणी येऊ शकतात यावरती देखील चर्चा करण्यात आली। त्याबरोबरच ऑइल कंपन्यांच्या माध्यमामधून रॉकेल वाटप शक्य आहे का यावरती देखील प्रशासकीय पातळीवरती चाचपणी सुरू आहे। रॉकेल वाटपाबाबत राज्य सरकार नियमावली करत असून पुढचे 2 ते 3 दिवसांमध्ये प्रत्यक्ष वाटप हे सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि पुढची बातमी आहे युद्धासंबंधीची। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे। अमेरिकन वृत्त संस्थांनी ही माहिती दिलेली आहे। ट्रम्प यांचे विशेष दूत विटकॉफ यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झालेली आहे। अमेरिकन लष्कराच्या हवाल्यानं अमेरिकन वृत्त संस्थेने ही बातमी दिलेली आहे। तर इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी हे वृत्त मात्र फेटाळून लावलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।